विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील मोस्ट इम्पॉर्टंट पी वाय क्यू बघणार आहोत, जे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न असतील. आज आपण कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नाही बघणार, कारण हे रॅपिड फायर क्वेश्चन असणार आहेत. येणाऱ्या परीक्षेच्या रिव्हिजनसाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आणि तुमचे यापैकी किती क्वेश्चन बरोबर आले ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही रेडी आहात का मग? चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. सदाचार या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सत आचार. ओके. नेक्स्ट, आंबा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंब्या. ओके. नेक्स्ट, मी आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्तरी प्रयोग. नेक्स्ट, पुस्तके वाचली जातात हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कर्म कर्तरी प्रयोग. ओके. नेक्स्ट, पाणी या शब्दाचे अनेक वचन काय? याचे योग्य उत्तर आहे पाणी या शब्दाचे कोणत्याही प्रकारचे अनेक वचन होत नाही. तर पर्याय क्रमांक ए, फक्त पाणी. ओके. नेक्स्ट, तो मुलगा अभ्यासातून हुशार आहे. यात तो हे काय आहे? तर दर्शक सर्वनाम आहे, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दर्शक सर्वनाम. ओके. नेक्स्ट, अति तेथे माती ही म्हण कोणत्या प्रकारची आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रियापदहीन. यात कोणत्याही प्रकारचे क्रियापद नाही. चला तर मग पुढे जाऊया. खालीलपैकी स्वर संधी असलेले उदाहरण कोणते? स्वर संधी जिथं व्यंजनाचा संबंध येत नाही, हे पण येणार नाही. सज्जन, जगन्नाथ नाही. वाक्मय, ह्याचे काय येते? वाक्मय, जगतनाथ, सतजन, हे पण नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिम आलय. ओके. नेक्स्ट, आईने मुलाला लाडू दिला या वाक्यातील मुलाला या शब्दाला कोणती विभक्ती आहे? लाडू दिला, लाडू काय जातोय? दान जातोय. म्हणजे दान म्हणजे काय? चतुर्थ विभक्ती सलानाते द्वितीय आणि चतुर्थला वापरली जात असते. याचे योग्य उत्तर आहे चतुर्थ विभक्ती, म्हणजे पर्याय क्रमांक क. ओके. नेक्स्ट, असणारा मुलगा यात असणारा काय आहे? असणारा धातू साधित विशेषण आहे. ओके. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट, नयन या शब्दाचा संधी विग्रह कोणता? नयन या शब्दाचा संधी विग्रह आहे पर्याय क्रमांक अ, ने अन. नेक्स्ट, तो वेगाने धावतो यात वेगाने काय आहे? धावण्याच्या पुढे वेगाने आलेले हे म्हणजे हे क्रियाविशेषण, क्रियाच्या विषयी अधिक माहिती सांगतोय आहे, म्हणून क्रियाविशेषण. पर्याय क्रमांक अ, क्रियाविशेषण अव्यय. नेक्स्ट, सावडा ग रामचंद्र यात कोणता अलंकार आहे? सावडा ग रामचंद्र यात रूपक अलंकार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक क. ओके. नेक्स्ट, आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय? खूप उंचावर जाणे नाही. मोठे काम करणे नाही. गर्व करणे नाही. अशक्य गोष्ट साध्य करणे. ओके. पर्याय क्रमांक बी. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे? हिमालय नाही, मुलगा नाही, पुस्तक नाही. तर याचे भाववाचक नाम आहे शौर्य. ओके. पर्याय क्रमांक बी, शौर्य. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दादोबा पांडुरंग तर्खडकर. ओके. नेक्स्ट, आकाशात काळे ढग जमले आहेत यातील विशेषण कोणते?
काळे ढग म्हणजे काळे काय आहे विशेषण आहे. ओके, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, देव आज्ञा या शब्दाची संधी काय होईल? देव आज्ञा, पर्याय क्रमांक ए, देव आज्ञा. ओके. नेक्स्ट, आई या शब्दाचे अनेक वचन काय? आई या शब्दाचे अनेक वचन होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी, आई. ओके. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण, पर्याय क्रमांक बी, विशेषण. तो हा कोणत्या पुरुषवाचक सर्वनाम आहे? तो हा तृतीय पुरुषी सर्वनाम आहे, म्हणजे पर्याय क्रमांक क. राम आंबा खातो या वाक्यातील राम काय आहे? राम हे कर्ता आहे. चल, पर्याय क्रमांक अ. ओके. नेक्स्ट, सदाचार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, दुराचार. ओके. नेक्स्ट, अधूनमधून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? अधूनमधून म्हणजे कालचा संदर्भ दाखवत आहे, म्हणून कालवाचक सर्वनाम, पर्याय क्रमांक ए. ओके. चला नेक्स्ट, बाप या शब्दाचे भाववाचक नाम काय? बाप या शब्दाचे भाववाचक नाम होते बालपण, बापपण, सॉरी, बापन, पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट, समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता? जलद नाही येणार. वात म्हणजे हवा, खग म्हणजे आकाश, पक्षी म्हणजे सागर, पर्याय क्रमांक ए. चला नेक्स्ट, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अग्नी, पाणी नाही येणार, वारा नाही येणार, जमीन नाही येणार, म्हणजे विस्तव, पर्याय क्रमांक अ. चला तर मग नेक्स्ट, कमळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पंकज, पंकज पण होईल. वारिज, ओके. सरोज, ओके, म्हणजे वरीलपैकी सर्व. ओके. कमळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? वरीलपैकी सर्व, पंकज, वारिज, सरोज. चला नेक्स्ट, स्वच्छ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? निर्मळता येणार नाही, साफ नाही येणार, सुंदर नाही येणार, हे सर्व समानार्थी शब्द आहेत. आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे, म्हणून मळकट, पर्याय क्रमांक एक अ. चला नेक्स्ट, कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे वाक्य कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ, विद्यार्थ वाक्य. ओके. संकेतार्थमध्ये जर तर असते, वाविवे असते. ओके. चला तर मग नेक्स्ट, त्याने पेरू खाल्ला, प्रयोग ओळखा. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्मणी प्रयोग, कारण की हे वाक्य भूतकाळात असतं म्हणून, आणि कर्त्याला प्रत्यय लागलेले असते, म्हणून पेरू खाल्ला. ओके, कर्मणी प्रयोग. नेक्स्ट, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय? माती खराब असते नाही, खूप काम करणे नाही, यापैकी नाही, अतिरेक वाईट असतो, हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ओके. नेक्स्ट, सज्जन या शब्दाचा संधी विग्रह काय? सतजन. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक अ, सतजन. नेक्स्ट, धातू म्हणजे काय? धातू म्हणजे क्रियापदाचा मूळ अंश, पर्याय क्रमांक ए. ओके. चला तर मग नेक्स्ट, ज्याला कोणीही शत्रू नाही असा त्याला काय म्हणतात? अजात शत्रू, पर्याय क्रमांक ए, अजात शत्रू. ओके. पाय धरणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? पाय धरणे म्हणजे काय? शरण जाणे का? बरोबर. नमन, शरण जाणे, नमन कर, माफी मागणे. ओके, तिघ पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक वरीलपैकी सर्व. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक आहे? पर्याय क्रमांक ब, म. ओके, म हा अनुनासिक आहे. ओके. नेक्स्ट, मुलगा या शब्दाचे लिंग बदला. मुलगा या शब्दाचे लिंग मित्रांनो मुलगी येईल ना. ओके, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ए हा स्वर संयुक्त प्रकारचा आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक क, संयुक्त स्वर.
मी अभ्यास केला या वाक्याचा काळ कोणता? विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास केला म्हणजे भूतकाळ झाला. हा सामान्य भूतकाळ आहे. इथं सामान्य दिला नाही पण भूतकाळ आहे. ओके. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, जिथे पाणी साचलेले असते त्याला काय म्हणतात? त्याला डबके म्हणतात मित्रांनो. पर्याय क्रमांक एक, डबके. ओके. नेक्स्ट, विवाहित स्त्री या शब्दाचा एक शब्द सांगा. विधवा नाही येणार, कुमारिका नाही येणार, अबला नाही येणार, सधवा. ओके. पर्याय क्रमांक अ, सधवा. नेक्स्ट, खूप बोलणारा याला काय म्हणतात? याला खूप बोलणाऱ्याला मितभाषी नाही म्हणत, विरोधार्थी होऊन जातो. शांत नाही म्हणत, वक्ता नाही म्हणत, तर वाचाळ म्हणतात त्याला, वाचाळ. पर्याय क्रमांक बी. ओके. नेक्स्ट, गगन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गगन, जमीन नाही येणार, पर्वत नाही येणार, वारा नाही येणार, काय आहे? आकाश. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट, मुलगा शाळेत जातो यात शाळेत कोणती विभक्ती आहे? सप्तमी विभक्ती आहे. कोणती आहे? सप्तमी. शाळेत त लागले ना, स ला ना ते. ओके. प्रथमाला प्रत्यय नसते, द्वितीयाला स ला ना ते असते, चतुर्थाला स ला ना ते असते, पंचमीला हून हून असते आणि सप्तमीला त ई आ म्हणजे त प्रत्यय लागला आहे म्हणून सप्तमी. ओके. नेक्स्ट, तो पेरू खातो या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. त्याने पेरू खाल्ला. बघा मित्रांनो, कर्मणी प्रयोगाचे हे वाक्य जे भूतकाळातच असतं म्हणून त्याने पेरू खाल्ला आणि कर्त्याला प्रत्यय लावलेला असते म्हणून त्याने पेरू खाल्ला. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, अंकुर म्हणजे काय? बीजातून आलेले कोंब. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट, पुस्तकाचे पान यात पुस्तकाचे हे काय आहे? तर चाचीचे प्रत्यय लागलेला आहे. ओके. म्हणून षष्टी विभक्ती. पर्याय क्रमांक अ, षष्टी. पंचमीला हून हून, तृतीयाला नाही, षष्टी विभक्ती. ओके. नेक्स्ट, विशाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विशाल म्हणजे विरुद्धार्थी विचारला आहे मित्रांनो. मोठा म्हणजे समानार्थी होतो. वाढवे म्हणजे नाही, बारीक नाही, तर लहान. ओके. पर्याय क्रमांक अ. शूर या शब्दाचे भाववाचक नाम काय? शौर्य पण येईल, शूरपणा पण येईल, वरीलपैकी दोन्हीही. पर्याय क्रमांक क. ओके. नेक्स्ट, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कमी वेळेमध्ये पूर्ण रॅपिड फायर क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओची आवश्यकता असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.